तर मित्रांनो, या आपल्या भारत देशाला निवडणुकांचा देश म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कोणती ना कोणती निवडणूक नेहमी सुरूच असते. पण या देशातली पहिली निवडणूक कशी झाली आणि कधी झाली हे तुम्हाला माहित आहे का? तर चला आपण आज याच विषयावर बोलूया. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. या देशात सन 1951 ते 52 या 2 वर्षात देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या निवडणुका एकत्र घेण्यात आल्या. लोकसभेच्या 489 जागांसाठी आणि 26 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या एकत्र घेण्यात आल्या. या 26 राज्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी असे 3 भाग करून निवडणूक घेण्यात आली होती. तर पार्ट ए स्टेटमध्ये ब्रिटिश राज्यामधील जे काही माझी राज्य होती, जे ब्रिटिशांनी जे काही राज्य तयार करून ठेवली होती त्या राज्यांचा समावेश होता. म्हणजे बॉम्बे स्टेट असेल, मद्रास स्टेट असेल, यासारखे स्टेट तिथे होते. तर पार्ट बी मध्ये जे संस्थानिक भारतात विलीन झाले होते, जे संस्थान भारतात विलीन झाले होते ते त्यांना पार्ट बी मध्ये ठेवण्यात आलं होतं. तर पार्ट सी मध्ये लहान प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश अशी त्याची वर्गवारी केली होती. तर या मतदानासाठी मतदार यादी तयार करणं हे प्रचंड मोठं आणि प्रचंड कठीण काम होतं. कारण देश नव्यानं स्वतंत्र झाला होता. बहुतांश लोकांकडे कोणतंही ओळखपत्र नव्हतं. त्यामुळे तत्कालीन सरकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. त्यात नाव, वय आणि लिंग इत्यादी माहितींचा त्यांनी गोषवारा तयार करण्यात आला. हे काम भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. त्यात 21 वर्षाहून अधिक जो कोणी नागरिक असेल तर त्याला मतदानाचा अधिकार यावेळेस देण्यात आला होता. देशभरातून सुमारे 17 कोटी मतदार नोंदवले गेले. मतदार यादी तयार करण्याचं काम जवळपास 1 वर्ष चाललं. आता मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी स्थानिक कर्मचारी यांचा आधार घेतला गेला. कारण की त्यावेळेस काही कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र हे त्यावेळेस नागरिकांना किंवा मतदारांना देण्यात आलं नव्हतं. तर मतदान केल्यानंतर त्या मतदाराच्या बोटाला शाई लावण्यात आलेली होती. म्हणजे आज जी प्रथा आहे तीच प्रथा तेव्हा लावली होती. त्यामुळे दुबार मतदार तिथे करता आला नाही. तर या निवडणुकीत जवळपास 17 कोटी मतदारापैकी सुमारे 10.5 कोटी एवढं मतदान झालंय. म्हणजे जवळपास 45% जवळपास 68 टप्प्यात हे मतदान झालंय. म्हणजे त्या काळची जी काही तंत्रज्ञानचा अभाव आणि वाहतुकीचा अभाव, त्यामुळे 68 टप्प्यात हे मतदान घेण्यात. आणि त्यावेळेस मतदाराला मतदान करण्यासाठी शिक्का मारण्याची किंवा आता सारखी मशीनची सोय नव्हती. तर त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराच्या मतपेटी ही वेगवेगळी तिथे ठेवल्या गेली होती. आणि मतदाराला दिलेली बॅलेट पेपर त्याने आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या मतपेटीत टाकायची, अशी ती मतदानाची पद्धत होती. सर्वात मोठ्या प्रक्रियेचा निकाल फेब्रुवारी 1952 मध्ये जाहीर झाला. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 364 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला 16 जागा, सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाला 12 जागा आणि किसान मजदूर प्रजा पार्टीला 9 जागा, भारतीय जनसंघ म्हणजे सत्ताची भारतीय जनता पक्ष याला 3 जागा आणि अपक्षांच्या 85 जागा असा तो निकाल लागला. आणि आपसुकच त्यात पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले लोकनियुक्त किंवा जनतेतून लोकशाही पद्धतीने निवडून आलेले हे पंतप्रधान ठरले. त्यावेळेस जेव्हा ती लोकसभा अस्तित्वात आली, त्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष हे आपले माळवणकर होते, आपल्या महाराष्ट्रातले माळवणकर साहेब होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या देशात जेव्हा पहिल्यांदा निवडणूक झाली तेव्हा ही सर्व मोठी प्रोसिजर फॉलो करण्यात आली. त्यामुळे आपल्याला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशाच महत्वाच्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.